जय श्रीराम। घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा सुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। आज मी सुलतानपूर या ठिकाणी श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुलतानपूर या ठिकाणी काही कारणानिमित्त वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेलो आहे। या दवाखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दवाखान्यात येणारा प्रत्येक रुग्ण हा अर्धांगवायूने पीडित असतो, पण तरीही इथे एक सुखद वाटणारी गोष्ट आणि पाहिल्याबरोबर मनाला प्रसन्न ठेवणारं म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे। ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर कोणालाही मनाला समाधान वाटेल। आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आहे, बंधूच्या प्रेमाचा दिवस। आणि भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे बंधू प्रेमाचं प्रतीक असणारं चरित्र आहे। ज्या चित्रकूट पर्वताला बांधव असं नाव पडलं ते भगवान प्रभू रामचंद्र आणि भरताच्या भेटीमुळे पडलेलं असं नाव आहे। जिथं भावाभावाच्या प्रेमासाठी आणि वडिलांचं वचन प्रतिपालन करण्यासाठी दोन भावांनी एकमेकाला समाधान दिलं, विश्रांती दिली मनाला, म्हणून त्या पर्वताचं नाव बांधव पडला असा हा पवित्र दिवस। रामचरित्रातून आपण सर्वात मोठा धडा घेतो तो म्हणजे असा, रामचरित्र आम्हाला शिकवतो की जे माझं तेही भावाचं आणि भावाचं तेही भावाचं हे शिकवणारं म्हणजे रामचरित्र आहे। त्याच्या उलट महाभारताचा विचार करा, माझं ते माझंच आणि भावाचं सुद्धा माझं, म्हणून भगवान प्रभू रामचंद्राचे चारही भावंड बंधू प्रेमाचं प्रतीक आहेत। राम आणि लक्ष्मण यांच्यातील प्रेम पहा। लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र आपल्या भावासाठी विलाप करतात, ए रे लक्ष्मणा, साथ देगा बंधू रत्ना, मज सांडोनी आवना, दुर्गमा केवी जाशी। भावासाठी विलाप करणारे प्रभू तर त्याच भावाची सेवा करावी यासाठी त्याग करणारे सर्वस्वाचे म्हणजे लक्ष्मणजी आहेत। सांडोनिया राजभोग कांता, सांडोनिया निज माता पिता, वनी शिव गेला रघुनाथा, त्या लक्ष्मणा परता धन्य नाही। स्वतःच्या पत्नीचा त्याग, स्वतःच्या आईवडिलांचा त्याग, राजभोगाचा त्याग करून वनामध्ये आपल्या मोठ्या भावाची सेवा करण्यासाठी गेलेला भाऊ लक्ष्मण। रामाचं जितकं प्रेम लक्ष्मणावर तितकंच प्रेम लक्ष्मणाचं प्रभू रामचंद्रावर। जेवढं लक्ष्मणावर प्रेम आहे तेवढंच माझ्या भरतावर सुद्धा प्रेम आहे आणि भरताचं तितकंच प्रेम माझ्या प्रभू रामचंद्रावर आहे। शत्रुघ्न यांचंही एकमेकावर अतीव असणारं प्रेम, चौघे म्हणजे चार मूर्ती दिसणाऱ्या पण एक प्राण, असं हे चौघ्या भावाचं प्रेम जगाच्या समोर आदर्शवत ठेवणारं रामायण आहे।